पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सुस्थितीत असलेले वीज मीटर बदलून ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्यास विरोध। सोलार ग्राहकांवरील ग्रीड सपोर्ट चार्जेस रद्द करावेत आणि केव्हीएच ऐवजी पूर्वीप्रमाणे केडब्ल्यूएच पद्धतीनं वीज बिल आकारणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हिंगोली शहरातील वीज ग्राहकांनी मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यावेळी स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी करून महावितरणच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा, सुस्थितीतील मीटर बदलणे थांबवा, वीज ग्राहकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला। वीज ग्राहक संघटनेनं मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात सुस्थितीत व कार्यरत असलेले मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत अशी मागणी केली आहे। स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। स्मार्ट मीटरमुळे चुकीची किंवा अधिक रीडिंग नोंदविल्यास ग्राहकांना त्याविरोधात तातडीनं दुरुस्ती करून घेण्याची स्पष्ट यंत्रणा उपलब्ध आहे का असा सवाल संघटनेनं उपस्थित केलाय। ऑनलाईन पद्धतीने रीडिंग पाठवले जात असल्यानं तांत्रिक बिघाड, व्होल्टेजमधील चढउतार अथवा सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेत वारंवार व्होल्टेज कमी जास्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि डिओ उडण्याच्या घटना घडत असताना स्मार्ट मीटरची अंमलबजावणी कितपत योग्य आहे असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। गेल्या काही महिन्यापर्यंत केडब्ल्यूएच पद्धतीने वीज बिल आकारले जात असताना कोणतीही प्रभावी पूर्व सूचना किंवा जनजागृती न करता केव्हीएच आधारित बिलिंग सुरू करण्यात आल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। या बदलामुळे सामान्य ग्राहकांसह व्यापारी, लघु उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या वीज बिलात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला। स्वखर्चानं तसेच कर्ज काढून घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांवर ग्रीड सपोर्ट चार्जेस लादणं अन्यायकारक असल्याचं संघटनेनं म्हटलंय। सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या शासनाच्या धोरणालाच या शुल्कामुळे बाधा येत असून सौर प्रकल्पाचा परतावा कालावधी वाढत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। ग्रीड सपोर्ट चार्जेस तात्काळ रद्द करून नेट मीटरची सुविधा कायम ठेवावी आणि विद्यमान सौर ग्राहकांवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे शहरात काही काळ आंदोलनाचं वातावरण निर्माण झाले होते। स्मार्ट मीटरची करण्यात आलेली प्रतिकात्मक होळी आणि महावितरण विरोधातील घोषणाबाजी यामुळे या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतले। दरम्यान गांधी चौक इथं विविध मान्यवरांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदवला।